नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर तुम्ही 10,000 रुपयाची मंथली एस-आय-पी सुरू करताय तर येणाऱ्या 10 वर्षानंतर तुम्हाला त्यातून किती रिटर्न्स मिळतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सोबतच मी तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट ट्रिक सुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. जर तुम्ही 10,000 रुपयाची मंथली एस-आय-पी सुरू करताय तर वेगवेगळ्या फंडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे रिटर्न्स मिळतात. ज्यामध्ये जर तुम्ही लार्ज कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर हा फंड टॉपच्या 100 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि जर तुम्ही त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला 5 वर्षामध्ये 17% रिटर्न मिळतात, 10 वर्षामध्ये 12% रिटर्न मिळतात. जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासून यांनी 14% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे 10 वर्षापेक्षा जुने जे फंड आहेत ते आपण या पार्टमध्ये कन्सिडर केलेले आहेत. यानंतर आहेत मिड कॅप फंड, जे तुम्हाला 5 वर्षामध्ये 21% रिटर्न देतात, 10 वर्षामध्ये 18%, आणि जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासून यांनी 18% रिटर्न दिलेले आहेत. हे मिड कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करणारे फंड आहेत, म्हणून यांना मिड कॅप फंड असं म्हटलं जातं. त्यानंतर आहेत स्मॉल कॅप फंड, जे तुम्हाला 25% 5 वर्षामध्ये रिटर्न देतात, 10 वर्षामध्ये 18%, आणि जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासून यांनी 17% रिटर्न दिलेले आहेत. यामध्ये आहे लार्ज कॅप फंड, जे तुम्हाला 5 वर्षामध्ये 18%, 10 वर्षामध्ये 15%, आणि 10 वर्षापेक्षा जुने जे फंड आहेत ते तुम्हाला 17% रिटर्न आरामशीर देतात. यानंतर आहे मल्टी कॅप फंड, जे तुम्हाला 5 वर्षामध्ये 19%, 10 वर्षामध्ये 14%, आणि जेव्हापासून 10 वर्षामध्ये 14%, आणि 10 वर्षापेक्षा जुने जे फंड आहेत ते तुम्हाला 15% रिटर्न देतात. मल्टी कॅप कॅटेगरीचा फायदा म्हणजे ते तीनही कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजे स्मॉल कॅपमध्ये पण करतात, लार्ज कॅपमध्ये आणि मिड कॅपमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट हा फंड करतो. लार्ज अँड मिड कॅपमध्ये फक्त लार्ज आणि मिड कॅप कॅटेगरीजमध्येच इन्व्हेस्ट होतं, स्मॉल कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट होत नाही. पण मल्टी कॅप फंडमध्ये तीनही टाईपच्या कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. जर तुम्ही सर्व फंडचं ॲव्हरेज पाहिलं तर 5 वर्षामध्ये 20% रिटर्न देतात, 10 वर्षामध्ये 15%, आणि 10 वर्षापेक्षा जुने जे फंड आहेत ते तुम्हाला 16% रिटर्न देतात. म्हणजे जी तुम्ही 10,000 रुपयाची एस-आय-पी सुरू करताय ती तुम्ही ह्या 5ही फंडमध्ये डिवाईड केली 2-2 हजार रुपयाप्रमाणे, तरीसुद्धा तुम्हाला सगळे फंड मिळून 15% रिटर्न आरामशीर देतात. मे बी त्यापेक्षा जास्तही रिटर्न मिळू शकतात जर मार्केट चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर. आता हे तर पाहिलं आपण वेगवेगळ्या टाईपच्या कॅटेगरीजचे फंड्स. आता आपण पाहूयात की जर तुम्ही या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, 10,000 रुपयाची एस-आय-पी सुरू करतायत तर तुम्हाला किती % रिटर्न्स मिळतील. 10,000 रुपयाची एस-आय-पी सुरू करताय पुढच्या 10 वर्षासाठी, आणि आपण सगळ्या फंडचं ॲव्हरेज पाहिलं तर ते फंड तुम्हाला 15% रिटर्न आरामशीर देतात. तर यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 12 लाख रुपयाची, आणि त्यातून तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत 27,86,000 रुपये, जर तुम्हाला 15% रिटर्न त्या फंड्सने दिले तर. आता जर काही कारणास्तव मार्केट कमी असेल आणि तुम्हाला जर त्यातून 14% रिटर्न मिळाले, 10 वर्षामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट 12 लाखच असणार आहे, पण रिटर्न जे आहेत ते 26,20,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये तुमची पैसे डबलपेक्षाही जास्त झालेले असतील. जरी 14% नाही मिळाले आणि 12% जरी कन्सिडर केले तरी 10 वर्षामध्ये तुमचे पैसे जवळपास दुप्पट झालेले असतील. 23,23,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे आपण 12% बघितलं, 14% बघितलं, 15% बघितलं, पण जर मार्केट चांगल्या लेवलवरती असेल आणि तुम्हाला त्या फंडने 16% रिटर्न दिले पुढच्या 10 वर्षामध्ये, तर 12 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला जवळपास 30 लाख रुपये मिळणार आहेत. 30 लाख रुपये म्हणजे फक्त 10 वर्ष तुम्हाला एस-आय-पी सुरू करायची आहे 10,000 रुपयाची. 12 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे, आणि त्यातून 29 लाख रुपये 10 वर्षात जमा होतील. म्हणजे जर तुमचा एखादा गोल असेल की मुलाच्या शिक्षणासाठी तुम्हाला पैसे जमा करायचे आणि तुम्ही अगोदरपासून सुरू नाही केले तरीसुद्धा आता तुम्ही सुरू करून पुढच्या 10 वर्षामध्ये 30 लाखाची वेल्थ क्रिएट करू शकता. किंवा जर मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे आहेत तर पुढच्या 10 वर्षासाठी तुम्ही एस-आय-पी सुरू करून 30 लाखाची वेल्थ क्रिएट करू शकता. किंवा प्रत्येकाचा एक वेगवेगळा गोल असू शकतो, आणि 10,000 रुपयाची एस-आय-पी जर सुरू केली तर 30 लाख रुपये आरामशीर मिळू शकतात. व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट ट्रिकसुद्धा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. ती अशी की जेव्हा तुमचे 10 वर्षानंतर 29,64,000 रुपये होणार आहेत, किंवा आपण 15%नेच कन्सिडर करूयात की 27,86,000 रुपये तुमचे जमा झाले 10 वर्षानंतर. हे 27,86,000 रुपये जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही ती विड्रॉ करा, आणि जर तुम्हाला वाटतंय की मला या पैशांची गरज नाही तर हे पैसे तुम्ही पुढच्या 10 वर्षासाठी असेच ठेवून द्या. आणि पुढच्या 10 वर्षामध्ये सुद्धा जर तुम्हाला 15% रिटर्न्स मिळाले तर तुमचे पैसे होणार आहेत 1,12,00,000 रुपये. म्हणजे तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट फक्त 12 लाख रुपये होती, पण याच 12 लाखाचे आता तुम्हाला 1,12,00,000 रुपये मिळणार आहेत. हे झालं 10 वर्षाचं. पण यामध्ये कंपाऊंडिंगची अजून एक गंमत आहे, ती म्हणजे जर तुम्ही 11 वर्ष चालू ठेवताय
हे पैसे तसेच ठेवतायत तर तुम्हाला 1 करोड जवळपास 30 लाख रुपये मिळत आहेत. अजून एक वर्ष वाढवलं तर 1 करोड 50 लाख मिळत आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी यामध्ये 20 लाखाची इन्क्रिमेंट होते. 12 वर्षामध्ये 1 करोड 50 लाखाच्या आसपास पैसे होतात आहेत आणि 13 वर्ष जर मी इथे करतोय तर 1 करोड 71 लाख रुपये होतात आहेत. म्हणजे जवळपास 20 लाख रुपये यामध्ये इन्क्रिमेंट झाले आणि हेच जर डायरेक्ट 15 वर्षासाठी पुढे ठेवतोय तर जवळपास 2 करोड 26 लाख रुपये होतात आहेत. 2 करोड 26 लाख म्हणजे इनिशियली 12 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटच्या एवढ्या मोठ्या रकमेमध्ये रूपांतर होणार आहे जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आणि अशा टाईपची ट्रिक यूज केली तर. जर 10 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला हे 27 लाख रुपये मिळणार होते ते जर तुम्ही यूज केले असते तर आज एवढा मोठा फंड तयार झाला नसता. म्हणजे 10 वर्षानंतर जर तुम्हाला गरज आहे तर तुम्ही विड्रॉ करा, काही हरकत नाही. पण जर ती पैसे तसेच्या तसे ठेवले तर येणाऱ्या काळामध्ये त्यामधून खूप जास्त रिटर्न्स मिळणार आहेत कारण की म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग होतं. म्हणजे आता हे 2 करोड 26 लाख रुपये आहेत, पुढच्या वर्षी वरती 15% इन्क्रिमेंट होणार आहे. 15%. आता मी 16 वर्ष इथे करतोय तर 2 करोड 26 लाखावरनं 2 करोड 60 लाख झालं आणि अजून एक वर्ष वाढवलं तर जवळपास 3 करोड झालं. म्हणजे फक्त पुढच्या 2 वर्षामध्ये 75 लाख इथे तुम्हाला इन्क्रिमेंट पाहायला मिळते. म्हणजे जेवढे वर्ष तुम्ही एक्स्ट्रा वाढवत जाल तेवढे इथे हे पैसे वाढताना तुम्हाला दिसतील. ह्या अशा काही ट्रिक्स असतात जे श्रीमंत लोक आपल्याला सांगत नाहीत पण ते एक महत्त्वाची गोष्ट करतात ती म्हणजे ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत राहतात. कधीही त्यांची इन्व्हेस्टमेंट थांबवत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा येतच जातो आणि पैसा वाढतच राहतो. आपण काय करतो, आपल्याला एखादी अमाऊंट दिसली की ती आपण विड्रॉ करतो, त्याची हाऊसमौस करतो आणि ते पैसे संपवून टाकतो. पण तसं न करता ते पैसे इन्व्हेस्ट करायला हवेत. आता मगाशी जसं सांगितलं 27,86,000 ज्यावेळेस तुम्हाला मिळाले यावेळेस तुम्हाला तेवढ्या पैशांची गरज नाही आणि त्यातल्या फक्त 7 लाखांची तुम्हाला गरज होती आणि उरलेले 20 लाख रुपये जरी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून ठेवले पुढच्या 17 वर्षासाठी तरीसुद्धा 2 करोडची वेल्थ क्रिएट होणार आहे. म्हणजे जेव्हा 27 लाख रुपये झाले त्यावेळेस त्याच्यातले 7 लाख रुपये तुम्ही यूज केले आणि उरलेले 20 लाख रुपये तुम्हाला तसेच इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि पुढच्या 17 वर्षानंतर 15%च्या हिशोबाने 2 करोड 15 लाख रुपये मिळणार आहेत. एवढं चांगले रिटर्न्स देणारे मार्केटमध्ये फंड आहेत आणि म्युच्युअल फंड्समधून तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतात. तर असे फंड मार्केटमध्ये आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला तेच सांगायचं होतं की जर तुमची कॅपॅसिटी 10,000 रुपये SIP सुरू करण्याची आहे तर ती लवकरात लवकर सुरू करा. चांगले फंड चूज करा. मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या फंड्सबद्दलचे व्हिडिओज टाकलेले आहेत. त्यामधनं काही आयडियाज घ्या आणि आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करा. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.